इथे बस इथे. जरा पुढे चल पुढे चल पुढे चल. चल पुढे. हा बस नाही मग इथे पण येणारच पाणी. बस नाही इथे. चलो और जर्नी बिगिन. थांब विरा विरा थांब. मी उघडतो मी थांब. हो नमस्कार मंडळी, मी विशाल लाड आणि माझ्यासोबत आहे वैदेही आणि विरा लाड. बऱ्याच दिवसांनी आपण ब्लॉगिंग चालू करतोय पुन्हा एकदा. गणपती जवळ येत आहेत तर कालच मी जरा थोडासा कामातून थोडासा फ्री झालेलो आहे, त्याच्यामुळे म्हटलं आपण पुन्हा चालू करूया. आणि असे मध्ये मध्ये हे असं आहे डिस्टर्बन्स मध्ये मध्ये. सो आत्ता आपण चाललोय कळव्याला चाललोय आपल्या सासरवाडीला. आणि विराची पण एक्झाम चालू आहे थोडीशी. ती एक वीक झाला एक्झाम होऊन. थोडीशी ती पण कंटाळलेली. वैदू पण घरात असते त्याच्यामुळे तिला पण थोडासा एक चेंज म्हणून म्हटलं आपण तिकडे जाऊया. आणि त्या लोकांनाही आम्ही आता इथे दादरला असताना वर्षावर येणं जाणं होतं. आता ते इतक्या लांब गेले त्याच्यामुळे एवढं जाणं येणं होत नाही, म्हणून महिन्यातून 1 किंवा 2 फेऱ्या होतात. तर गेलो तर मग पूर्ण दिवस आम्ही तिथे स्पेंड करतो. आणि बराचसा प्लॅन आहे पुढे काही करायचा, पण डिपेंड्स ऑन पाऊस कसा आहे त्याच्यावर आहे. कारण मी पावसातून विराला नाचवणार नाही इकडे. सो भेटूया पुढे. इथे ना इंडिकेटरवर लिहिलेलं आहे कल्याण आहे 1135. हे 1142 कल्याण आहे. इथे पण हिला मी दाखवतोय की ही ट्रेन आहे ना 1135 कल्याण आहे. तरी पण तिचं काय बोलणं कसारा आहे. के म्हणजे कसारा झाला. तसे ना रंग बदलतात ना. आज गर्लफ्रेंड आहे म्हणून सोडून देतो. त्या पावसाने आमचं कळव्यामध्ये जंगी स्वागत केलंय. काय आनंद आहे ना चेहऱ्यावर माहेरी जाण्याचा. विरा कुठे चालली आहे? आणि कमेंट मध्ये सांगा आमची विरा कशी दिसते. इकडे बघ विरा. ओ माय गॉड. चलो तो इथून आपल्याला 10 मिनिटं वॉक घ्यायचं आहे किंवा मग रिक्षा शेअरिंग ऑप्शन. तो पहिल्यांदाच जातोय ना आपण ट्रेनने. घरी जाताना गेलोय. इथे घरी जातो म्हणजे आमच्या घरी जाताना आम्ही एकदा गेलो आहे लास्ट टाइम. पण चालणं आहे बऱ्यापैकी. त्यात दम काढलाय बघितलं. मला दम लागतोय. हो का. तू नशीब बॅग घेतली. स्टेशनला उतरलो. पाऊस नशीब कमी झाला. सो म्हटलं चालतच जाऊया. रिक्षाने जायचं तर सुट्टे पैसे नव्हते आमच्याकडे आणि इथे ऑनलाईन पेमेंट होत नव्हतं. सो म्हटलं आपण जाऊया आता 11 नंबरच्या बसने. तो हा माणूस जोपर्यंत चालतोय तोपर्यंत चालतोय. नंतर आपल्याला उचलून घ्यायचंय. हो असं बाहेर गेलं ना की अशी माझी मजुरी होती. मजुरी तर ज्याला देतात ते ना. मजुरी ही देणार आहे मला आज. तिच्या माहेरी आलोय मग मजुरी बनते की नाही काय बोलत नाही आता. ए विरा हाय. पाय दुखले. चला पण आता आहोत विवियाना कोरम मॉलच्या आतल्या बाजूला म्हणजे आतल्या रोडला. आणि आपल्यासोबत आहे मम्मी पप्पा विरा वैदू. आपण चाललेलो झुडिओमध्ये पण आमचा अंदाज चुकला. विवियानामध्ये झुडिओ नाही आहे. थोडंसं शॉपिंग करायची होती या लोकांना. सो म्हटलं की ठीक आहे जाऊया. पण आम्हाला कोरम मॉलला जावं लागतं अनफॉर्च्युनेटली. बिकॉज अजिबात इथे विवियानामध्ये काहीच ऑप्शन नव्हतं आणि फार गर्दी होती. सो म्हटलं आपण जाऊया कोरम इथून 10 मिनिटावरच आहे. म्हटलं कोरम मॉलला जाऊया डायरेक्ट. चलो पण पोचलो आहे कोरम मॉलला. पण प्रॉब्लेम असा झाला आमच्या सासूबाईंना एस्केलेटरवरून भीती वाटते. सो मे बी ते लिफ्टने येतील खाली. मी आणि विरा आलो. विरा आमची सगळ्यात फास्ट. कुठे गाडीवर. हा बसूया वेट बसूया नाही बसायचं. बरं तिथून येतील त्या लिफ्टने येतील. अजून काय बघ तुला बघ आता. चल जीव खाली नो माझं नको तू बघ. अरे बघ आता हे काहीतरी घ्यायला पाहिजे. काय की तिथून तुला हे मिळेल बॅग मिळेल. संपणार नाही आमचं. माझ्याकडे पण कोलंबी आहे. कुठे गेली
लोकांची अशी आहे की बापाला पण कामाला लावलंय आणि नवऱ्याला पण कामाला लावलंय. बापाला मुलीला पकडायला लावलंय आणि मला बॅग आणायला. बाई कुठून जायचं? बॅग देतो ना. थँक्यू. चलो बॅग घेतली. आता काय शॉपिंग करायची ती करू दे. त्यात परत बिलिंगला लाईन आहे. कठीण आहे कठीण. सगळे रविवारचे शॉपिंग करायला निघाले. कर तू गोळा कर. आहे आपल्याकडे खूप पैसे आहेत. अशा बस आतापर्यंत फक्त हिची शॉपिंग झाली आहे. ती अजून तिकडे शोधतेच आहे. झालं. कर गोळा. हॅपी फ्रेंडशिप डे. बा त्याच्या हातात घाल. हेल्प कर रे आप्पा. मी बांधतो. तू घाल तू घाल. तुझ्या हातात. अरे तुझ्या हातात. हा हे घे. हे वाला घे. हे वाला. हा शिवराजला दे. हा हे इकडे. इकडे इकडे इकडे. अरे धर त्याच्या मम्माला जाऊन दे. मम्माला जाऊन दे. नाही घालत आहे सांग. चलो झालं. तर मित्रांनो कालचा दिवस आपला सरला. काल आपण शॉपिंग केली, फॅमिलीसोबत टाइम स्पेंड केला, गटारी आपण साजरी केली आपल्या वैदूच्या माहेरच्या लोकांसोबत आणि मजा आली. कालचा दिवस निघून गेला. काल लेट आलो. आज सकाळी आपण फ्रेंडशिप डे साजरा केला, सेलिब्रेट केला आपल्या मुलीसोबत. तिला कळून दिला. ऑफकोर्स तिला अजून त्यातलं ज्ञात नाही आहे, बट फ्रेंडशिप डे काय असतं, कसं आपल्या मित्रमैत्रिणींसोबत टाईम स्पेंड करा. आम्हाला आता वेळ नसतो कारण आपण तडक सकाळी उठून आलो आहे गणसंकुलला, परेल वर्कशॉपला. गणसंकुलमधून परेल वर्कशॉपला आलो. गणसंकुल आहे करी रोडला आणि तिथे तुम्ही आता बघा ही व्हिडिओ. मेकॅनिक तिकडे पुढे जा ना, तिथे आहे. आबा हा राईट मार. हा इथून पुढे गेलास ना राईट मार. तिथे राईटलाच आहे. अरे बस. हो. सो आपला ब्लॉग चालू राहतो आणि त्याला मेकॅनिक हवा होता. सो बेसिकली आज आपला 5 ते 6 गणपतीचं आगमन आहे. त्यातलं एका गणपतीचं आगमन आता तुम्ही बघून घ्या. कुठला गणपती मी तुम्हाला सांगतो, कारण मलाही ज्ञात नाही आहे तो गणपती कुठला आहे. लोक बोलतात तो कोल्हापूरचा गणपती आहे, जयसिंगपूरचा सम्राट. पण त्याचं आगमन माझ्या माहितीनुसार परेल वर्कशॉपमधून होतं. गणसंकुलमधून कधी झालं माहीत नसतं. तुम्हाला कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. आता आपण परेलच्या वर्कशॉपमधून मल्हारी ग्रुपचा गणपती बाहेर पडतो, तो बघूया. आपण आता आलोय परेल वर्कशॉपवरून पुन्हा एकदा गणसंकुलला. आणि ही पर्यावरणपूरक शाडू मातीची मूर्ती आहे, दारांचा फुललेला. तो खूप अगदी जवळ जाऊन दर्शन घेऊया. सो आतापर्यंत आपण 2 गणपतीचं आगमन पाहिलेलं आहे. 2 नाही 3. आत्ता जो पाहिला तो धारावीचा किल्लेश्वर, आणि जो मगाशी तुम्हाला मी सांगितलेला कमेंटमध्ये तो होता सुरतचा विश्वराजा, राजन झाड यांची मूर्ती. आणि त्या मूर्तीच्या राजन झाड यांच्या मूर्तींचं वैशिष्ट्य म्हणजे रागिष्ट चेहरा. कपाळाला तुम्ही बघितलं असेल तो त्यांचा टॅगमार्क आहे. आणि मोस्ट ऑफ दी शिवशक्ती क्रीडा मंडळ म्हणजे जे डिला रोडचं मंडळ आहे ते राजन दादाला नेहमी हेल्प करत असतं. सर्व मूर्त्या परेल वर्कशॉपमधून उचलून घेऊन बाहेर आणतात. त्याच्यामुळे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल.
आणि ह्याच्या पुढच्याही व्हिडिओ आपल्या होईल. त्यांचा एक वर्कशॉप आहे शिवशक्तीच्या इथे, पण ती जागा त्यांना कमी अपुरी पडायला लागली म्हणून त्यांनी गणसंकुलमध्ये पण आता मूर्त्या बनवायला चालू केलेलं आहे. सो आत्ता आपण जरा मल्हारी ग्रुपचा गणपती ऑलरेडी बाहेर पडलेला आहे. बघू काय सिच्युएशन आहे, त्या गल्लीतून जाऊया, कारण ऑलरेडी गणपती पुढे सरकला आहे आणि अजून 2 गणपती बाहेर पडायचे बाकी आहेत आजच्या दिवसाचे. जेवढं जमेल तितकं तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. चलो भेटूया. गणपती चाललाय तो मल्हारी ग्रुप सुरतला चाललेला आहे आणि तिथून अजून एक गणपती बाहेर पडलेला. पूर्ण रोड तुम्हाला दिसेल, गाड्या नाही आहेत, अपोजिट साईडला गाड्या पण ट्रॅफिक आहे. जर तुम्ही कुठे ह्या साईडला येत असाल लालबाग परळमध्ये तर शनिवार रविवार पुढच्या 2 महिने म्हणजे हा महिना आणि पुढचा गणपती येईपर्यंतचा महिना अजिबात येऊ नका, कारण ही गर्दी ही पळापळ चालूच असते इथे. आजची जी काही आगमनं होती गणपतीची ती कव्हरअप झालेली आहेत आणि दिसत असेल किती मेहनत आहे, तर नक्की तुम्ही लाईक कमेंट करा आणि काय त्याच्यात चुकत वगैरे असेल तर मला सांगा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करेन. हे व्हिडिओही पुन्हा मी चालू करण्याचा एकच आहे की कारण माझे बरेचसे फॉलोअर्स मला स्वतःहून येऊन सांगतात की तुझे व्हिडिओ येत नाही, आम्ही नुसती बसतो बघायला, म्हणून मला असं बुस्टअप मिळालं की माझ्या कामातून मी आता वेळ काढून मी हे पुन्हा एकदा ब्लॉगिंग चालू करतोय. आणि गणपती म्हणजे जीव की प्राण, सो आपण गणपती बाप्पापासूनच पुन्हा सुरुवात करतोय. बरं, गर्दीत यायचं असेल जर तुम्ही फिजिकली फिट असाल तरच गर्दीत यायची स्वप्न बघा, नाही तर मला बरेच जण विचारतात आम्ही येऊ का, पण मी म्हटलं की बघा हे तुमच्यावर आहे, कारण गर्दी ही दिवसेंदिवस अजून वाढत चाललेली आहे. आता 4 ते 5 गणपती बाप्पांचं होतं, पण ह्याच्या पुढे येणार आहे प्रत्येक शनिवार रविवार फुल पॅक असणार आहे लालबाग परळ. गाडी तर घेऊन यायची स्वप्न बघूच नका, पण जर तुम्ही चालत येत असाल तर तुम्हाला इथले रस्ते, इथला पब्लिकला या पब्लिकमध्ये कसं हँडल करायचं त्याला हे सर्व माहीत पाहिजे, तरच या. बाकी देवा काळजी. चला जाऊया आता घरी. आपल्याला गणपती आगमन आजचे कंप्लीट झालेले आहेत, पण परळ वर्कशॉपमधून गणपती आगमन कंप्लीट झालेले आहेत. गणसंकुलमधून अजूनही आपले बाप्पा बाहेर निघतोय, सो आपण तो सुद्धा कव्हर करू. आको मी एकच सांगेन, आमच्या लालबाग परळमध्ये एकदा तरी येऊन बघा. तुम्ही नाही इथले झालात दरवर्षी याल. आणि आत्ता जे गेलेलो जयसिंगपूरचा सम्राट, कोल्हापूरची मूर्ती, ती मूर्ती माझी मिस झाली, पण त्या बाप्पाने मला दर्शन दिलं आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत दाखवलं. म्हणजे आपले जेवढे आगमन होते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. एखाद दुसरी मूर्ती राहिली असेल, पण मला ते माहितीही नसेल कुठून ती निघाली आणि कुठून, कारण तुम्हाला मेन म्हणजे मूर्ती कुठून निघते आणि मूर्तिकार कोण आहे, त्यांचे कारखाने कुठे आहेत मूर्तींचे हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि आजकाल तर बाबा पाद्यपूजन आणि आगमन वगैरे तर सर्वच पाहिलेलं. तर मित्र होते माझ्यासोबत, ते मित्र कुठे कुठे जातात, तो कॉल येत होता. त्याच्यामुळे तुम्ही येत असाल तर तुमच्या जबाबदारीवर या. कोणासोबत येत असाल, कोणाला घेऊन येत असाल, ही रिक्षा कधीच घेऊ नका. पण मी वैदू आणि वीराला पण गर्दीत आणत नाही, कारण मला माहिती आहे एक तर ते सर्वाईव्ह करू नाही शकणार, आणि केलंच तरी मला जे तुमच्यापर्यंत पोहोचवतं ते दाखवता येणार नाही.
तर आत्ता जे मी तुम्हाला बघतो आगमनापर्यंत वगैरे आपण सगळं ठीक होतं, पण आजकाल ट्रॉली कारखान्यात घेऊन येताना पण एवढा जल्लोष होतो. तो तुम्ही बघितला असाल, उमरखाडीची ट्रॉली घेऊन आलेली आणि किती क्राऊड आहे त्यांचा बेफान. आणि ह्या वर्षी त्यांचे मूर्तिकार जे आपण गणेश गल्ली जिथे आपण बसलोय, गणेश गल्ली मुंबईचा राजा, तेच मूर्तिकार आहेत, आकाश तिरमल. सो मूर्ती नक्कीच बघण्यासारखी असेल, मजा येणार आहे बघायला. आगमनाच्या दिवशी तर मी तुम्हाला नक्कीच इथपर्यंत घेऊन येईन. चलो, गणपती बाप्पा मोरया. मित्र असले आपले फोटोग्राफर की आपल्याला कळतं की अजून कुठले गणपती कुठून निघणार आहे, जरी मला इंडिव्हिज्युअल लेवलला अपडेट नसतील, कारण ग्रुप्समध्ये कळून जातं. सो आत्ता आपण आलो चिंतामणी तेली गल्लीमध्ये आणि तिथूनही आज एक आगमन आहे. कुठला गणपती मला माहीत नाही, मी जाऊन कव्हर करतो. शेवटचे तुम्ही जे 2 गणपती पाहिला, एक नाशिकचा गणराज आणि दुसरा होता जयसिंगपूर, म्हणजे जयसिंगपूरचा सम्राट कोल्हापूर. आता ही मूर्ती कोणती आहे ते आपण जाऊन चेक करूया. त्यांचं 30वं वर्ष आहे, तेवढंच कळलंय मला आतापर्यंत. गर्दी तर झाली आहे आणि वरती पाऊसही भरला. ती 2 तासाच्या प्रतीक्षेनंतर गणपती बाप्पा आपले बाहेर आलेले आहेत. गणपती बाप्पा तिथे होते, तिथून इथपर्यंत जायला त्यांना 2 तास लागले, कारण गणपतीचं सेटल म्हणजे जे शेषनाग आहेत वरती ते हायड्रोलिक आहेत, मे बी, आय एम नॉट शुअर, बट खूप कष्ट लागले त्यासाठी. आणि आपल्यासोबत वीरा आणि वैदू पण जॉईन झालेली आहे, त्यांना पण मी घेऊन आलो. म्हटलं या जवळच आहे मूर्ती, अजून जागेवर आहे, तर म्हटलं दाखवूया. कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
शेवटचा आनंदात पार पाडू देत. त्याच्यामध्ये कधी बधी काय असेल तिकडा बाहेर घालव. त्याच्यामुळे कसलाही भांडणाचा होता कामा नाही. अजून पण गुन्ह्या गोविंद आहेत, गुन्ह्या गोविंद राहून देत. आपला गेम आहे. गणपती बाप्पा बोल बजरंग, बोल बजरंग, बोल बजरंग, बोल बजरंग.